Hello guys, today we are going to discuss about some daily use sentences. तर आज आपल्याला काही दररोजच्या वापरातील बोलली जाणारी वाक्य अशी तर बघायची आहेत. तर फर्स्ट सेंटेन्स आहे उत्तरे लिहून घ्या. उत्तरे लिहून घ्या. आता ते काही सिंपल सेंटेन्स आहेत. राईट डाऊन आन्सर्स. राईट डाऊन आन्सर्स. नेक्स्ट आहे तुमच्या गटप्रमुखाचे ऐका. आता गट प्रमुख म्हणजे काय तर लीडर आपण म्हणतो गटप्रमुखाला. ठीक आहे म्हणजेच काय तुमच्या गटप्रमुखाची आज्ञा पाळा तुमच्या गटप्रमुखाचं ऐका म्हणजेच काय ओबे लीडर. ओबे लीडर. नेक्स्ट आहे बघा. नेक्स्ट आहे पुढे बसा. पुढे बसा म्हणजेच काय सीट ऑन दी फ्रंट साइड. सीट ऑन दी फ्रंट साइड. आता फ्रंट मीन्स व्हॉट समोर किंवा पुढे बसा. ओके. नेक्स्ट आहे सर्वांनी सोबत खेळा. सर्वांनी सोबत खेळा. आता सोबत किंवा एकत्र त्यालाच आपण म्हणतो असतो टुगेदर. सर्वांनी सोबत खेळा. प्ले ऑल टुगेदर. प्ले ऑल टुगेदर. नेक्स्ट आहे तुझा डब्बा उघड. तुझा डब्बा उघड. आता आपण डब्याला काय म्हणत असतो टिफिन म्हणत असतो. काय ओपन युअर टिफिन बॉक्स. ओपन युअर टिफिन बॉक्स. तुझा डब्बा उघड किंवा तुमचा डब्बा उघड एकच मिनिंग आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा. बाळासोबत खेळा. बाळासोबत खेळा. आता बाळ म्हणजेच काय बेबी. काय लिहितात आता प्ले विथ बेबी. प्ले विथ बेबी. बाळासोबत खेळा. नेक्स्ट आहे सोमवारी या. सोमवारी या. आता मी अगोदर तुम्हाला सांगितलंय सोमवारी या म्हणजे जे काही डेज असतील त्याला आपण कधीही राईट डाऊन करत असतो ऑन हे प्रिपोजिशन. काय मग इथं कम ऑन मंडे. कम ऑन मंडे म्हणजेच काय सोमवारी या. ठीक आहे. नेक्स्ट आहे रांगेत बाहेर बसा. रांगेत बाहेर बसा. काय येणार आहे सिट आउट इन रो. सिट आउट इन रो. रांगेत बाहेर बसा. नेक्स्ट आहे तुमचे पेपर जमा करा. तुमचे पेपर जमा करा. आता जमा करण्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणत असतो सबमिट. ओके. काय मग इथं सबमिट युअर पेपर. सबमिट युअर पेपर. तुमचे पेपर जमा करा किंवा तुझा पेपर जमा कर. सबमिट युअर पेपर. नेक्स्ट आहे तुझा परीक्षा क्रमांक काय आहे. तुझा परीक्षा क्रमांक काय आहे. काहीला तिथं व्हॉट्स युअर रोल नंबर. व्हॉट्स युअर रोल नंबर. रोल नंबरलाच आपण तिथे म्हणत असतो परीक्षा क्रमांक. नेक्स्ट तुमच्या जवळील साहित्य बाहेर ठेवा. तुमच्या जवळील साहित्य बाहेर ठेवा. पुट युअर इन्स्ट्रुमेंट आउट. पुट युअर इन्स्ट्रुमेंट आउट. आता इन्स्ट्रुमेंटला आपण इथं साहित्य म्हटलंय आणि पुट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ठेवा. नेक्स्ट आहे गटाने अभ्यास करा. आता गटालाच आपण काय म्हणत असतो ग्रुप. ओके. काय मग डू स्टडी विथ ग्रुप. डू स्टडी विथ ग्रुप. आणि करा म्हणजेच काय डू हे वर्ब आहे. नेक्स्ट रांग बनवा. रांग बनवा. काय मेक ए क्यू. मेक ए क्यू. आता क्यू आपण कशाला म्हणतोय रांगेला म्हणतोय आणि बनवणे म्हणजेच काय मेक. नेक्स्ट सरळ रांगेत उभा राहा. सरळ रांगेत उभा राहा. काय येणार आहे स्टँड प्रॉपरली इन क्यू. स्टँड प्रॉपरली इन क्यू. नेक्स्ट एका मागोमाग उभे राहा. एका मागोमाग उभे राहा. स्टँड अप वन बाय वन. स्टँड अप वन बाय वन. ओके. नेक्स्ट आहे सेंटेन्स मला अर्धी पोळी दे. मला अर्धी पोळी दे. आता इथं काय होणार आहे गिव्ह मी हाफ पोळी. गिव्ह मी हाफ पोळी. ठीक आहे. आता आपण पोळीला इंग्लिश मधला पोळी म्हणतो. नेक्स्ट पाणी ग्लासने घ्या. पाणी ग्लासने घ्या. काही टेक वॉटर बाय ग्लास. टेक वॉटर बाय ग्लास. नेक्स्ट हात धुण्यासाठी पाणी द्या. हात धुण्यासाठी पाणी द्या. गिव्ह मी वॉश वॉटर. गिव्ह मी वॉटर फॉर हँड वॉश. गिव्ह मी वॉटर फॉर हँड वॉश. आता धुण्याला आपण रिन्स ही म्हणतो किंवा काय म्हणतो असतो आणखी अँड वॉश. वॉश ही म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे नळ बंद करा. नळ बंद करा. आता इथं काही टर्न ऑफ दी टॉप टॅप. टर्न ऑफ दी टॅप. आता हे बघा टर्न क्लोज. क्लोज दी टॅप असं नाही म्हणू शकत. ठीक आहे. नळ बंद करा. आपल्याला काय करायचं टर्न ऑफ कारण हे बघा नळ आपण फिरवतोय. ठीक आहे. फिरवणारच काय म्हणतो आपण टर्न. म्हणून आपण तिथं काय यूज करतोय टर्न ऑफ दी टॅप. नळ बंद करा. नेक्स्ट आहे नळ चालू करा. नळ चालू करा. इट्स अ सिम्पल गाईज. काय येणार आहे आता इथं टर्न ऑन दी टॅप. टर्न ऑन दी टॅप. आणि ऑन आणि ऑफ तुम्हाला इथं दिसत असेल ऑन आणि ऑफ काय आहेत एकमेकाचे ऑपोजिट वर्ड्स आहेत. एकमेकाचे अँटोनिम्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट दाढीसाठी नवीन ब्लेड वापरा. दाढीसाठी नवीन ब्लेड वापरा. नवीन ब्लेड वापरा. काय यूज द ब्लेड फॉर शेव. यूज द न्यू ब्लेड फॉर शेव. ओके. नेक्स्ट माझी पटकन दाढी करा. माझी पटकन दाढी करा. काय येणार आहे शेव मी फास्ट. शेव मी फास्ट. ठीक आहे. नेक्स्ट या भांड्यात दूध टाका. या भांड्यात दूध टाका. फिल दिस पॉट विथ मिल्क म्हणजेच काय हे जे काही भांडे आहे ते दुधाने भरा म्हणजेच काय त्यात दूध टाका. काय होईल fill this pot with milk. Next, मला पापडी द्या. Give me पापडी. Give me पापडी or give me wafers. Next, जेवणापूर्वी हात धुवा. जेवणापूर्वी हात धुवा. काय येणार आहे वॉश हँड बिफोर मील. वॉश हँड बिफोर मील. जेवणाला तुम्ही काय म्हणताय मील म्हणू शकता. नेक्स्ट
जेवणात भाज्यांचा समावेश करा. जेवणात भाज्यांचा समावेश करा. Eat vegetable in the meal. Eat vegetables in the meal. Next, डाळींचा जेवणात समावेश करा. डाळींचा जेवणात समावेश करा. Add pulses in the meal. Add pulses in the meal. आता आपण pulses कशाला म्हणतोय? डाळींना म्हणत असतो इथं pulses. ठीक आहे. नेक्स्ट, माझा पोशाख चांगला शिव. माझा पोशाख चांगला शिव. काय येणार इथं? स्टिच माय ड्रेस वेल. स्टिच माय ड्रेस वेल. आता शिवणेलाच आपण इथं म्हणत असतो स्टिच. ओके. नेक्स्ट, माझ्यासाठी पॅन्ट शिवा. माझ्यासाठी पॅन्ट शिवा. स्टिच पॅन्ट फॉर मी. स्टिच पॅन्ट फॉर मी. फॉर मी मीन्स व्हॉट? माझ्यासाठी. स्टिच पॅन्ट म्हणजेच काय? पॅन्ट शिवा. नेक्स्ट आहे जोड्याला लेस लावा. जोड्याला लेस लावा. आता जोडा म्हणजेच काय? काय त्याचं म्हणजे चप्पल. ठीक आहे. म्हणजेच काय? शूज म्हणतो आपण त्याला. जोड, चप्पल किंवा शूज. काय? लेस दी शूज. लेस दी शूज. नेक्स्ट, तुमचं बुटाचे दोरे बांधा. तुमच्या बुटाचे दोरे बांधा किंवा तुझ्या बुटाचे दोरे बांध. काय? टाय टाय युअर शूज लेस. टाय युअर शूज लेस. टाय मीन्स व्हॉट? बांधणे. टाय मीन्स व्हॉट? बांधणे. ठीक आहे. आणि शूज लेस म्हणजेच काय? शूज लेस मीन्स व्हॉट? लेस म्हणजेच काय? दोरा. आणि शूजचे लेस, बुटाचे दोरे. नेक्स्ट, बुटाचे दोरे सोडा. बुटाचे दोरे सोडा. आता बांधणे आणि सोडणे काय आहेत? एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. काही मग आता इथं आपण वर काय राईट डाऊन केलं होतं? टाय. खाली काही अनटाय. अनटाय. अनटाय दी लेस ऑफ शूज. अनटाय दी लेस ऑफ शूज मीन्स व्हॉट? बुटाचे दोरे सोडा. नेक्स्ट, राम जा आणि धान्य आण. राम जा आणि धान्य आण. काय लिहितं? राम गो अँड ब्रिंग दी ग्रेन. राम गो अँड ब्रिंग दी ग्रेन. गो म्हणजे जा आणि ब्रिंग म्हणजे आणणे आणि ग्रेन मीन्स व्हॉट? धान्य. ठीक आहे. पीठ पिशवीत भरा. पीठ पिशवीत भरा. फिल फ्लोर इन दी बॅग. फिल फ्लोर इन दी बॅग. फ्लोर मीन्स व्हॉट? पीठ आणि भरा म्हणजेच काय? फिल. ठीक आहे. नेक्स्ट आहे धान्य बारीक करा. धान्य बारीक करा. काय येणार आहे? ग्रीन ग्रेन लाईक पावडर. ग्रीन ग्रेन लाईक पावडर. ओके. ग्रीन म्हणजेच काय? बारीक करणे किंवा दळणे. नेक्स्ट आहे माझा चेहरा स्वच्छ करा. माझा चेहरा स्वच्छ करा. क्लीन माय फेस. क्लीन माय फेस. फेस म्हणजे चेहरा. स्वच्छ करणे म्हणजे क्लीन. माझे केस बारीक कापा. माझे केस बारीक कापा. कट माय हेअर स्मॉल. कट माय हेअर स्मॉल. ठीक आहे. केस हळूवार कापा. केस हळूवार कापा. काय होणार आहे? कट हेअर स्लोली. कट हेअर स्लोली. नेक्स्ट आहे माझी मिशी कापा. माझी मिशी कापा. काय होणार आहे? शेव ऑफ माय मुस्टॅच. शेव ऑफ माय मुस्टॅच. ओके. नेक्स्ट आहे माझ्या डोक्याला मालिश करा. माझ्या डोक्याला मालिश करा. मसाज माय हेड. मसाज म्हणजे काय? मालिश करणे. ठीक आहे. मसाज माय हेड. चांगल्या सुगंधी पावडर लावा. चांगली सुगंधी पावडर लावा. अप्लाय अप्लाय सेंटेड पावडर. अप्लाय सेंटेड पावडर. सेंटेड म्हणजे काय? सुगंधी. ओके. सेंटेड पावडर म्हणजे काय? सुगंधी पावडर. नेक्स्ट आहे चलो गाईस, तर आजचे जे काही डेली यूज सेंटेन्सेस आहेत ते आपले 50 डेली यूज सेंटेन्सेस इथं झाले आहेत. पुन्हा उद्याही आपण डेली यूज सेंटेन्सेस काय घेणार आहोत. ठीक आहे. हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करू शकता. ओके. थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू.